आज दिल्लीमध्ये भरलेल्या आंतरराष्ट्रीय AI प्रदर्शनादरम्यान काही युवक, काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी नग्न अवस्थेत आंदोलन केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे देशाच्या प्रतिमेला धक्का बसल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. आंतरराष्ट्रीय पाहुणे, तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आणि गुंतवणूकदार उपस्थित असताना अशा प्रकारची कृती भारताच्या संस्कृती आणि सभ्यतेला शोभणारी नाही, असे अनेकांचे मत आहे. भारत हा संस्कार आणि परंपरेचा देश आहे. लोकशाहीमध्ये आंदोलनाचा अधिकार सर्वांना आहे, परंतु त्याची पद्धत सुसंस्कृत आणि कायद्याच्या चौकटीत असणे अत्यावश्यक आहे. एखादा पाहुणा आपल्या घरी आला असताना आपण त्याचे स्वागत नग्न अवस्थेत करत नाही. त्याचप्रमाणे देशात आलेल्या आंतरराष्ट्रीय पाहुण्यांसमोर अशा प्रकारचे वर्तन अयोग्य मानले जात आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त करत काही जण अत्यंत कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आहेत. अगदी आयुष्यभर नग्न ठेवण्यासारख्या तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत. तथापि कोणतीही कारवाई ही संविधान आणि कायद्याच्या मर्यादेत राहूनच व्हावी, हीच लोकशाहीची मूलभूत अट आहे. काही नागरिक या घटनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षावर तीव्र टीका करत असून त्यांना देशहिताच्या विरोधात काम करणारा पक्ष असल्याचा आरोप करत आहेत. मात्र अशा आरोप प्रत्यारोपांपेक्षा वस्तुस्थितीची चौकशी होऊन संबंधितांवर कायदेशीर आणि न्याय्य कारवाई व्हावी, हीच अपेक्षा अधिक योग्य ठरते.